नमस्कार, मी निकिता जंगले विदर्भ टीव्ही मध्ये आपले हार्दिक स्वागत करते। आज आपल्यासोबत आहे बहुजन विचार मंचाचे संयोजक आणि काँग्रेसचे युवा नेते नरेंद्र जिचकार सर। सर्वप्रथम तुमचं विदर्भ टीव्ही मध्ये खूप खूप स्वागत। मुलाखतीकडे वळताना माझा पहिला प्रश्न हाच आहे की ज्या प्रकारे ओबीसी समाजाकडे आपण बघत आहोत, ज्या ओबीसी समाजाला ज्या संविधानात्मक सुखसुविधा मिळायला हव्या होत्या त्या अजूनपर्यंत मिळाल्या नाही, त्याविषयी काय सांगाल? नमस्कार, मला विदर्भ टीव्हीने बोलवल्याबद्दल मी सर्वप्रथम आभारी आहे। ओबीसी समाज हा मुळात समाज हा जागृत समाज नाही आहे, त्यामुळे त्याला ज्या संविधानाप्रमाणे ज्या त्याला सोयी मिळायला पाहिजे किंवा ज्या सवलती त्याला मिळायला पाहिजे त्या आजपर्यंत मिळत नाही आहे। आणि त्यासाठीच आमचा ओबीसीचे जेवढेही आम्ही कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, यांचा आमचा लढा आहे की ओबीसीला आपण त्यांना संविधानात्मक जे अधिकार आहे ते आपण कसे मिळवू शकू यासाठी आमचा प्रयत्न आहे। सर, एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न, कुठेतरी राजकीय पक्षांचं ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष होत आहे का? नाही, कसं आहे, राजकीय पक्षाचं लक्ष जे समाज जागृत असतात, म्हणून मी याच्या पहिले तुम्हाला म्हटलं की ओबीसी ॲज कम्पेअर टू SC आणि ST हा समाज जागृत नसल्यामुळे राजकीय पक्षाचे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे। आणि मला असं वाटते आज बऱ्यापैकी हा समाज जागृत झालेला आहे आणि याच्या पुढे आता राजकीय पक्षांचं लक्ष ओबीसीकडे किंवा त्यांच्या प्रश्नाकडे नक्कीच जाईल असा मला विश्वास आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघ हे सातत्याने ओबीसी समाजासाठी लढत आहे, सातत्याने आवाज उचलत आहे, त्यांची त्यामागील भूमिका काय आणि त्यांच्या काही विशेष मागण्या आहेत का, त्याविषयी काय सांगा? राष्ट्रीय ओबीसी महासंघ हे डॉक्टर बबनराव तायवाडेच्या नेतृत्वात मागील 4-5 वर्षापासून ओबीसीच्या प्रश्नासाठी लढा देत चाललेला आहे। त्यांच्या प्रत्येक अधिवेशनात मी नेहमीच सहभागी होतो आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच एक ओबीसीची जी नॉन क्रिमिलेअरची जी अट 4.5 लाखाची होती ती आता 8 लाख झालेली आहे। आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे किंवा त्यांच्याच त्यांनी ज्या पद्धतीचं प्रेशर एक सरकारवर तयार केलं त्याच्यामुळे ओबीसीचं एक स्वतंत्र मंत्रालय महाराष्ट्र सरकारमध्ये झालेलं आहे। आणि याच्यानंतरही त्यांचा प्रयत्न आहे की केंद्रामध्ये ओबीसी मंत्रालय सुरू होईल, त्या पद्धतीने त्यांचे प्रयत्न सुरू आहे। अतिशय चांगलं काम ओबीसी महासंघातर्फे सुरू झालेलं आहे। डिसेंबरला म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी महामोर्चा काढण्यात येत आहे, विधान भवनाला तो घेराव होणार आहे, तर त्याविषयी त्या महामोर्चामागील काय भूमिका आहे त्याविषयी काय सांगाल? ह्या महामोर्चाचा जो उद्देश आहे की ओबीसीवर जो अन्याय होत आहे सातत्यानं, त्या अन्यायाच्या विरोधात सरकारचं एक लक्ष आम्ही वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे। ह्या मोर्चाला साधारणतः प्रत्येक जिल्ह्यातनं ओबीसीचे जे कार्यकर्ते ते येणार आहेत। ओबीसीचे जे बरेचसे प्रश्न आहेत त्याच्यावर काही ना काही उत्तर मिळेल आणि सरकार ह्या मोर्चाच्या निमित्तानं याच्यावर लक्ष केंद्रित करेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। सर, म्हणजे येणाऱ्या आता आपण बघतो आहोत की महाराष्ट्रभर जे काही मराठा आरक्षणाबाबत बोललं जात आहे आणि खूप मोठा उठाव सुरू आहे, तुमचं काय मत आहे? ओबीसी आरक्षणाबाबत तुमचं काय मत आहे? मला वाटतं सगळ्या ओबीसी बांधवांची एकच इच्छा आहे की मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते सरकारने त्यांना निश्चितपणे द्यावं। त्या आरक्षणाला आमचा विरोध नाही आहे, पण आमचं जे 19% जे आम्हाला महाराष्ट्र शासनाकडनं जे ओबीसीसाठी आरक्षण आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी मराठा समाजाला द्यावं। आमच्या आरक्षणामधून त्यांना आमच्या हिस्साचा जो वाटा आहे तो त्यांना देऊ नये अशी आमची सरकारनं विनंती आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे 1000 कोटीची जी मागणी केली जात आहे त्याविषयी काय सांगाल आणि ती सविस्तरपणे सांगा की का मागणी केली जाते आणि कशासाठी? असं आहे की बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर एक ओबीसीसाठी महाज्योती एक संस्था सरकारने निर्माण केली आहे, पण जोपर्यंत त्या संस्थेला सरकार निधी देणार नाही तोपर्यंत त्या संस्थेचा जो उपयोग आहे ओबीसी बांधवासाठी होणार नाही। ओबीसीचे बरेचसे प्रश्न आहे, ओबीसीचे जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमची मागणी आहे की त्यांनी स्वतंत्र एक वसतिगृह मुलांसाठी करायला पाहिजे, जेणेकरून जे ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहे ते जिल्हा पातळीवर किंवा शहरामध्ये येऊन त्यांना त्यांच्या शिक्षणाची शिक्षणाच्या निमित्तानं राहण्याची त्यांची सोय होईल। दुसरं की ओबीसीसाठी जी शिष्यवृत्ती आहे, परदेशात शिक्षण घेण्याकरता म्हणा किंवा भारतात शिक्षण घेण्याकरता म्हणा, त्या शिष्यवृत्तीला जो पैसा लागणार आहे, असे बरेचसे ओबीसीचे जे प्रश्न आहे तर त्याकरता जो निधी 1000 कोटीचा लागणार आहे ती सरकारनं
1000 कोटी त्या ओबीसी महामंडळाला म्हणा किंवा महाज्योतीला म्हणा त्यांनी दिला पाहिजे, आणि ज्याच्या मार्फत हे सगळे कामं जे मी तुम्हाला सांगितलं ते सरकारमार्फत व्हायला पाहिजे. विदर्भ टीव्हीद्वारे तुम्ही ओबीसी समाजातील बांधवांना काही सांगू इच्छिता का, आणि सोबतच सरकारला काही संदेश देऊ इच्छिता किंवा काही सांगू इच्छिता? मी ह्या विदर्भ टीव्हीच्या माध्यमातून ओबीसी बांधवांना हाच एक मी त्यांना आव्हान करतो की जो ओबीसी महासंघाने जो एक विधानसभेला जो घेराव हा जो एक कार्यक्रम ठेवलेला आहे, ह्या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे की आपण संघटित राहिलो तर सरकार आपल्याबद्दल एक विचार करेल. आणि सरकारलाही मला ह्या निमित्तानं एक आव्हान असं करायचं आहे की ओबीसी हा जो समाज आहे याच्यात शेतीशी निगडीत असलेला हा समाज आहे, आणि शेतीशी निगडीत असलेला हा समाज अतिशय अडचणीत आहे. तो अडचणीत असल्यामुळे त्याचे जे मुलं आहे, जे विद्यार्थी आहे ते फार अडचणीत आहे. तर अशा वेळेस सरकारने ह्या ओबीसी समाजासाठी जे काही शक्य होत असेल ते आता करायला पाहिजे. आणि हा जो समाज आहे हा मी तुम्हाला पहिले सांगितले की हा एक जसा SC ST हा समाज जितका जागृत आहे तसा हा समाज जागृत नव्हता, पण आता ह्या 4-5 वर्षात हा समाज अतिशय जागृत झालेला आहे. आणि मी ह्या विदर्भ टीव्हीच्या माध्यमातून सगळ्या ओबीसी बांधवांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने येणाऱ्या 7 तारखेला जो विधान भवनाचा जो घेराव ठेवलेला आहे त्या घेरावाला सगळ्यांनी उपस्थिती आपली दर्शवून आपण किती संघटित झालेलो आहे, आणि ह्या संघटित झाल्याचा जो आपल्याला जो फायदा मिळणार आहे तो आज आपल्या पिढीलाही मिळणार आणि आपल्या नंतरच्या पिढीला मिळणार आहे. म्हणून मी जाहीरपणे सगळ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने येणाऱ्या 7 तारखेला सगळ्यांनी उपस्थित राहावं. धन्यवाद सर. तुम्ही जे काही सांगितलं त्या विश्वासाने नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये ओबीसी समाजाला, ओबीसी बांधवाला नक्कीच न्याय मिळेल. आज इथेच थांबतो. कॅमेरामॅन कुणाल कांबळेसोबत मी निकिता जंगले, विदर्भ टीव्ही, नागपूर.